आजच्या या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी गंगाराम पाटील यांनी पुन्हा पुन्हा फोन करून आमचे गुरु आहात तुम्ही या, कसं चाललं शाळा बघा असं सांगितले आम्हाला. परंतु यावं या उद्देशानं आम्ही काय झालं, आम्हाला थोडं परगावी असल्यामुळं घाईघाईत लवकर यायचं होतं आणि येऊन आम्ही हजेरी लावली या ठिकाणी. तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती इंदुमती गोविंदराव पाटील, उद्घाटक गोविंदराव पाटील, प्रमुख पाहुणे पंचायत समिती देवणीचे शिक्षण विस्तार अधिकारी शुभम कोठारे सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी माझे वर्गमित्र विजयकुमार चव्हाण सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि त्यांनीच जी कृषी उत्पन्न बाजार समिती तिवडगाच्या शिवारामध्ये स्थापन केली असे बालाजी पाटील, माजी विद्यार्थी दिनेश पाटील, या शाळेचे प्रिन्सिपल स्वाती पाटील, सचिव गंगाराम पाटील, गणेश पाटील आणि उपस्थित सर्वजण. खरं तर हा टाईम तुमचा वेळ घेण्याचा नाही, परंतु माझ्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी हे माझे आजचे पालक आहेत. मला याचा अभिमान वाटतो की मस्त एक शाळा त्यांनी स्थापन केलेली आहे आणि अवतीभोवतीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम त्यांच्या हातून होत आहे. हे सगळ्यात मोठं काम आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर आहेत. जिथेही काही नवीन घडतंय त्या ठिकाणी तुम्ही येऊन त्यांना सहकार्य करत आहात आणि आपल्या विद्यार्थ्याचं जीवन घडवण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात. म्हणून तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि संस्था चालकाचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. ज्यावेळेस हे विद्यार्थी चड्डीवर लहान लहान होते त्यावेळेस माझ्या हाताखाली शिकायला होते. मी साधं सोपं सरळ मार्गाने यांना शिक्षण देत होतो त्या काळामध्ये. त्या काळाची पद्धत वेगळी होती, आताची पद्धत खूप वेगळी आहे. इंग्लिश मिडियमला खूप प्राधान्य आलेलं आहे, तरी परंतु मायबोली मराठीला हिंदीला सोडू नका आणि इंग्रजीला अजिबात सोडू नका. का तर इंग्रजीमध्ये पूर्ण ज्ञान जगाचं त्यामध्ये स्थापन केलेलं आहे आणि त्यासाठी या शाळेमध्ये चांगले उपक्रम चालतात आणि असंच कार्यक्रम तुम्ही सतत दरवर्षी चालवत राहावं आणि आम्हाला बोलवा, आम्ही येत राहतो. एवढे बोलून मी तुमचं वेळ कमी जास्त घेत असल्यामुळं एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.